दादासाहेब, अहो किती दिवस झाले जिंजीला खलिता धाडून. आलं का त्यांचं काय उत्तर? अरे बहिरजी, तिथं काम असतात. हा सदरेव काय आमची एकल्याचीच मसलत आहे का? हे असं भोळ्या शंकरावानी आहेसा तुम्ही. ते नुसतं तुम्हासनी गृहीत धरतात, पण कळा ना तुम्हाला. संताजी म्हणजे हक्काचं घोड. कवा बी बसा, कवा बी उतरा. सोडलं तरी गप गुमानं पारत येत. बहिरजी, लई चुरू चुरू बोल नको. अहो दादासाहेब, तुमच्या काळजी पोटी बोलतोय, हे कळ ना वय तुम्हासनी. ओ दादाराव. काय रे दादाराव, अहो एक नामी खबर आहे. तो मुघल सरदार कासिम खान आहे ना, फौज फटा घेऊन आर्नीच्या दिशेने चाललाय बघा. कासिम खान आर्मीच्या दिशेने? आपली समधी फौज तयार करा ना. आता याचा फन्ना ओढवायचाच. चला संताजीराव. चिंजीवने खरीत आहे. ये म्हणत होते संताजीरावांनी गृहीत धरतात म्हणून. राजमान्य राजश्री मुघल विनाशक हिंदवी स्वराज्य गौरवांकित सरसेनापती संताजीराव यासी अनेक आशीर्वाद. आपल्या खलित्यातून समाचार प्राप्त झाला. मात्र असे लेखी टाकी बोलायचे तर कागदावर मनातले भाव पुरेपूर उतरतातच असे नाही. सबब बोलल्या शब्दांपेक्षा न बोललेले शब्द अधिक गैरसमज वाढवतात. हालत नाजूक आहे. सांप्रत आपण समक्ष येऊन भेटावे, तोडगा काढू. बरं झालं. आम्हासनी बी त्यासनी समक्ष भेटून योग उत्तर त्यांच्या समोर मांडायचं आहेच. इटूजी जी. राणी साहेबांनी आमचा सांगावा धाडा. त्यांना म्हणावं आर्मीची मोहीम मारून टाकोटाक तुमच्या दर्शनाला येतो. व्हायची. पंत, काय झालं? कसला विचार करता आहात? राणीसाहेब, आम्ही खात्रीनं सांगतो, संताजीराव निव्वळ खेळ करतात आपल्या सर्वांसोबत. आम्हाला तरी असं वाटत नाही. पण हे असंच असणार आहे. नाहीतर नागोजीरावांबद्दल अशी पोटतिडी घ्यायचं कारणच काय? पंत, मतभेद असू शकतात. असतील ना, पण नागोजीरावांचा त्याग दुर्लक्षित केला जाऊ शकतो का? संताजीराव तर सरळ सरळ त्यांना चुकीचं सिद्ध करू पाहत आहेत. असं काहीही नाहीये संताजीरावांच्या मनात. त्यांना फक्त नागोजीरावांच्या कामाची पद्धत आवडलेली नाहीये, इतकंच. हेच संताजीरावांना वाटतं की त्यांच्याशिवाय दुसरं कोणीच या स्वराज्याच्या भल्याचा विचार करू शकत नाही. बाकीच्यांच्या पत्रासच काय नाही. हो, नागोजीराव स्वराज्यात सामील झाले, त्यामुळे स्वराज्याचा फायदा झाला की नुकसान? बरं, येताना ते 5-25 मराठा सरदार घेऊन आले, त्यामुळे आपली ताकद वाढलीच ना. पण यांना त्याची काही पडलेली नाहीये. पंत, संताजीरावांनी आजवर स्वराज्यासाठी खूप खस्ता खाल्ल्या. जे मिळवलं त्यांनी स्वतःच्या हिकमतीवर मिळवलं. नागोजीरावांसारखं नशिबाने त्यांना काही मिळालेलं नाही. त्यामुळे संताजीरावांची जरब असणारच. आणि स्वराज्याचे सरसेनापती म्हणून त्यांचा हक्कही आहे. तरीही आपण बोलू त्यांच्याशी. राणीचा बोला खंडूजी. आम्ही पहारेचं निरीक्षण करत होतो, तेव्हा पाहिलं काही मुघली सैनिकांनी एका बाईला पळवून आणली आणि छावणीत घेऊन गेले. काय? कुठे? जंगलात तळ्याजवळ आहे ती.
किसका पैगाम है ये? अब्बा हुजूर का होगा। उन्हें हमारी नजर कैद के बारे में पता चल चुका होगा। अब वो हमें छुड़ाने के लिए कुछ न कुछ जरूर करेंगे। अजी ये तो क्या? जिंजी से आया हुआ पैगाम है। क्या? राजमान्य राजश्री शहजादा हिंदुस्तान कांबक शॅन्सी, आपणास इकडे जुल्फिकारा करवी तोशीस झाल्याचे ऐकले, कष्ट वाटले मनास। राजगादीवरचे आपले हक्क डावलून स्वतःची काबीज करायचा मनसुबा आहे जुल्फिकाराचा। आपण अखंड सावध राहावे। आम्ही आपल्याशी असणारा दोस्ताना स्मरून आपणास इकडून बाहेर काढू इच्छितो। आपली तयारी असेल आणि विश्वासाची साथ असेल तर उत्तराचा खलिता टेकडी मागच्या जंगलात पाठवावा। बेगम जान, आप समझ रही हैं? दुश्मन भी हमारे हालातों को पहचानते हैं और आपको लगता है कि जुल्फिकार ने हमें यहाँ हमारी हिफाजत के लिए रखा है। गलत फहमी है आपको, बहुत बड़ी गलत फहमी। सोडा मला, प्रेम करू, हात जोडते, विनंती करते, मला माझ्या मुलुक मध्ये जाऊ द्या। सोडा ना मला, सोडा। प्रेम अरे करो। खामोश करो कोई इसे, कितना फसाद करती है। अभी इसे लेकर बहुत दूर जाना है। छोड़ दो, मुझे मेरे मुलुक के पास जाना है, छोड़ दो। रहम करो, रहम करो। राणी साहेब, ही बाई हितली नाही वाटत, परमुलखातली आहे। मुलं कुठलाही असू दे सगुणा, जी मुघलाईच्या जाचात आहे ती आमचीच रयत आहे आणि रयतेला छत्रपती असं वाऱ्यावर सोडणार नाहीत। ऐका, आधी त्या बाजूने जा आणि उरलेले अर्धे आमच्या मागे या बाजूने या, मध्ये घेरून यांचा बुकळा करू। चला। कोण आहेस आणि कुठून आली आहेस? तुला मुघली छावणीत घेऊन चालले होते? पण आपण? आम्ही तारा राणी,
छत्रपती शिवरायांची सून आणि छत्रपती राजाराम राजांच्या पत्नी. राणी साहेब मला वाचवा, मला आपल्या पायाची पणा द्या. घाबरू नको, आता तू आमच्या सोबत आहेस. मात्र तू कोण आहेस आणि कुठून आली आहेस हे कळावं, म्हणजे आम्ही तुला तुझ्या घरी सोडू. माझं नाव उमा, माझं घरबार नाही. मध्य भारतातून आले, इथे पेटके वाजते आले. मुघलांनी हल्ला केला आणि आमचा पूर्ण मुलूक तबाह केला. माझी माणसं मारली, घरदार जळालं. आता या जगात माझं कोणी नाही. तू निराधार नाहीयेस. तू जिंजीला चल आमच्या सोबत. जोपर्यंत तुझी पूर्ण व्यवस्था होत नाही तोपर्यंत आमच्या सोबत राहा. तोबा म्हणजे राजमहालात? होय, तुला आम्ही निराधार भासू देणार नाही. शुक्रिया राणी साहेब, खूप उपकार झाले. मुहिम पर रुखसत करनी है, मुस्तैद तो हो ना? जी हुजूर. काम मुश्किल है, संजीदगी से हल करना है तुम्हें. आपका भरोसा हो तो सब आसान है हुजूर. बहुत खूब. कितनी शातिर हो हम अच्छी तरह जानते हैं. जरूर जरूर कामयाब होगी. आज तक बड़े बड़े सूरमा बहादुरों को अपनी उंगलियों पे नचाया है, तो ये ताराबाई क्या चीज है? फिर भी होशियारी से. जो औरत हमारी सल्तनत पर इतने सालों तक भारी पड़ी हो, उसे हराना इतना आसान नहीं होगा. रियाजत से अपनी जिम्मेदारी निभाओ. जिंजी किले पर महफूज रहो. वहां की हर खबर हम तक पहुंचाओ. और सबसे अहम बात, मौका मिलते ही ताराबाई को खत्म करो. जो हुकुम. ताराबाई, अब जल्द से जल्द हम तुझे कहेंगे खुदा हाफिज. ये कटारी अब तुझ पे पड़ेगी भारी. वाट, तुझ्यात हिम्मत असेल ना तर लढ आमच्या संग. वाट. माफ कीजिए हुजूर, आप दर्या दिल है, खुदा के वास्ते हमें माफ कीजिए, रहम कीजिए. शरण आलेल्या माणसाला आम्ही मरण देत नाही. आम्ही माणसाला म्हणलं, सैतानाला नाही. अरे तू माणूस असता तर तुला जित्ता बी सोडला असता आम्ही. पर तू सापाची अवलाद आहेस. तुला दूध पाजलं तरी तू ईशच वागणार. पहिलोल खानानं आमच्या प्रतापरावाने जित्त सोडलं. त्यांच्यावर जी पस्तवायची पाळी आली ती आमच्या येऊ द्यायचो नाही आम्ही. आता निघ नरकाच्या वाटाला. अरे जा वर समजे, दवा पाणी करून घ्या, निघा. दादाराव, खजिना दडवून ठेवला होता बघा या शिपुर्ड्यांनी, तर आम्ही बराबर हुडकून काढला. तो खजिना जिंजीकडे पाठवा. जिंजीकडं? ते बी एवढा ऐवज? या खजिन्यातली मोहरन मोहर स्वराज्याच्या कामी आली पाहिजे. माझ्या राजाच्या पायावर वाहू आम्ही आमच्या पराक्रमाची दौलत. स्वराज्याचा खजिना रिक्त नाही राहायला पाहिजे. राणी साहेब, बहुत पराक्रम केलात आजही. प्रल्हाद पंत,
आमच्या तलवारीच्या मुठीत रयतेची काळजी कायमच बांधलेली असते, ती जपावीच लागते. पंत, ही उमा मध्य भारतातून आहे. औरंगजेबाच्या जाचात हिचा कबिला मारला गेला. बिचारी अनाथ आहे. राणी साहेबा, यतीन नाही मी आता. तुमचा साया मिळाला, मी तर खुशनसीब आहे. तुम्ही सांगाल ना ती सगळी कामं करेन मी. उमा, आजपासून तू स्वराज्याच्या सावलीत राहशील. सगुणा, जी राणी साहब. आजपासून उमाची जबाबदारी तुझी. तिला सगळी कामं समजावून सांग आणि तिच्या राहण्याची व्यवस्थाही कर. या बया, अगं मला कुठं नमस्कार करते. देवीचा दरबार आहे, इथे तर सगळे देवच असतात. लय मोठ्या मनाची आहेस. चला आधी काहीतरी खाऊन घे, मग तुला तुझी कामं सांगते. चल. राणीसाहेब, अशा कुठल्याही मुलीला थारा द्यायचा म्हणजे नाही, म्हणजे ती कोण आहे आपल्याला काहीच माहित नाही. आणि शिवाय ती परप्रांतातून आलेली आहे. प्रांत परके असले तरी माणसं आपलीशी होऊ शकतात पंत. ती बिचारी निराधार आहे आणि या राज्यात निराधार रयतेच्या माथ्यावर छत्रपतींचं छत्र कायम राहील. बहुत बढिया आहे महाल. वय तर आता त्यो तिकडं मुतपाखाना आहे. हा. चल. आणि ते देवघर त्याच्या मागच्या बाजूला कचेरीची जागा आहे. अच्छा. चल तुला महाल दाखवते. या. हे दालन कुणाचं असेल ओळखा? कोणाचं? हवं तारा राणी साहेबांचं. वा, जुल्फिकार, पूरी छावनी में ये खबर फैल चुकी है कि आपने शहजादा काम बख्श को कैद करके रखा है. खबर है अब्बू, फैलेगी ही. सच कभी छिप नहीं सकता और अफवाहों के भी पर होते हैं. वो तो सब ठीक है, लेकिन ये खबर अगर बादशाह सलामत तक पहुंच गई तो? नहीं पहुंचेगी, आप बेफिक्र रहिए. यहाँ सब हमारे लोग हैं, कोई दगाबाजी नहीं करेगा. बादशाह सलामत तक हमारी बहादुरी के कारनामे ही पहुंचेंगे. हुजूर, हुजूर, गजब हो गया हुजूर, गजब हो गया. क्या हुआ? मराठों के सपा सालार संताजी ने कासिम खां को मारकर पूरी मुगलिया फौज को तहस नहस कर दिया हुजूर. क्या? जी हुजूर. अब वो संताजी जिंजी जाने के लिए इसी रास्ते से गुजरने वाला है हुजूर. कासिम खान जैसे बहादुर को उस संता ने धोखे से ही मारा होगा. वो संता कोई भी हो, अब हमारी शमशीर से नहीं बचेगा. अब वो जिंजी नहीं, जहन्नुम जाएगा.